नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टॉक अँड स्ट्रीट. आज मार्केट पडलंय. निफ्टी फिफ्टीमध्ये देखील तुम्ही बघितलं आणि बँक निफ्टीमध्ये देखील बघितलं. परवा मी जसं म्हटलं होतं शनिवारच्या दिवशी की मार्केटमध्ये चांगला फॉल येऊ शकतो, तर आज तुम्ही बघितलं मार्केट पडतंय. पण जग हे मंदीच्या सावटाखाली येतं एक हळूहळू. तरी चला मग जाणून घेऊयात. तर आज मी काही असे पॉईंट निवडलेले आहेत, त्यानुसार जर बघितलं इतिहासामध्ये या घटना घडलेल्या आहेत आणि यानंतर मार्केटमध्ये मोठा क्रॅश आलेला आहे किंवा जागतिक मंदी देखील आलेली आहे असं म्हणता येईल. आता जर बघितलं आपण 11 जुलै 2008 रोजी जे क्रूड ऑइल आहे त्याचा जो भाव होता तो $147 प्रति बॅरल झाला होता आणि याच्या 60 दिवसानंतर एक्झॅक्ट मार्केटमध्ये क्रॅश आलेला होता. आता मार्केट क्रॅशची जी डेट आहे ती जर बघितली आपण तर 29 सप्टेंबर 2008. हे जे पॉईंट आहेत मी पूर्ण इथे मोबाईलमध्ये नोट डाऊन केले आहेत, त्यानुसार मी तुमच्या पुढे माझा अभ्यास मांडतोय. तर बघितलं आपण 60 दिवसानंतर मार्केटमध्ये क्रॅश आला होता. म्हणजे आफ्टर शॉक जी मुवमेंट म्हणतो ती आलेली होती. पहिली जी सुरुवात झालेली होती जागतिक मंदीची ती झाली ती क्रूड ऑइलच्या भाववाढीपासून आणि त्यानंतर जर 60 दिवसानंतर बघितलं तर मार्केटमध्ये एक चांगला क्रॅश आलेला होता. बरं, हा क्रॅश एकाच दिवसात 7%, म्हणजे ग्लोबल मार्केट जे म्हणतो आपण, ग्लोबल मार्केटमध्ये एकाच दिवसात 7% मार्केट क्रॅश झालेली होती. त्यानंतर जर बघितलं आपण महागाई देखील वाढलेली होती, बेरोजगारी देखील वाढलेली होती आणि हे सगळ्या घटना अशा अचानक घडत नाही. याला काहीतरी कारण असतं, याच्या मागे एक बॅक स्टोरी पण असते. आता मी मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेलो होतो US डेप्ट म्हणजे युएसवर असलेलं कर्ज. आता तुम्हाला मी त्याची कल्पना देखील दिलेली आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही मागची आपली व्हिडिओ देखील चेक करू शकता, त्यामध्ये मी तिचा उल्लेख देखील केलेला आहे. तर युएसचं जे कर्ज आहे हे आता खूप म्हणजे एक उच्च स्तराला पोहोचलेलं आहे. केव्हाही त्याचा एक बबल फुटू शकतो आणि 2008 मध्ये जसा क्रॅश आलेला होता तसं पुन्हा येऊ शकतो. कारण तुम्ही आता बघू शकता क्रूड ऑइलची किमती वाढलेल्या आहेत. कारण इराण आणि इस्रायल सोबत जे आहे अमेरिका, या तिघांचं जे युद्ध चालू आहे यानंतर तुम्ही बघितलं असेल क्रूड ऑइलचे भाव हे वाढलेले आहेत आणि स्टॉक मार्केटमध्ये देखील फॉल येत आहे. पण ही जागतिक मंदीच्या आधीची सुरुवात म्हणावं लागेल का? तर नक्कीच मला असं वाटतं की एक सुरुवात झालेली आहे. आता इथे मी कोणाला म्हणत नाही की यानुसार म्हणजे मी म्हणतो हे खरं आहे. ह्या मागं माझा फक्त एक मागचा अभ्यास आहे, जी हिस्ट्री मागं घडलेली आहे तीच रिपीट होऊ शकते म्हणून मी यामध्ये बोलत आहे. आता मागे हिस्ट्रीमध्ये काय काय घडलेलं आहे तुम्ही जर बघितलं, मका, कापूस, रबर, साखर आणि गॅसोलिनचे हे सगळ्याचे भाव वाढलेले होते या क्रूड ऑइल सोबत. आणि यानंतर तुम्ही बघितलं तर 2008 सालचा जर डेटा बघितला तर 60 दिवसानंतर जागतिक मंदी जगावर पसरलेली होती. आणि याच्यानंतर जर बघितलं आपण आपल्याकडे जे पैसे असतात याची पर्चेसिंग पॉवर देखील इथे कमी होती. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला 10 रुपयाला भेटत होती ती नंतर तुम्हाला 12 ते 13 रुपयाला घ्यावं लागते. म्हणजे यानंतर तुमच्याकडे असलेल्या पैशाची जी पर्चेसिंग पॉवर आहे ही सुद्धा कमी होते. तर म्हणजे मला एकच म्हणायचं याच्या मागं, ही जागतिक मंदीची तर ही सुरुवात नाही ना. कारण आपण जे म्हटलं होतं की आता मार्केट क्रॅश होणार आहे, पण यामध्ये क्रॅश किती होणार आहे हे कोणालाच माहित नाही. पण आतापर्यंत जसं म्हणत आलेले आहेत, मी जसं अभ्यास केलाय की हा इतिहासातला सगळ्यात मोठा बबल राहणार आहे की जो फुटणार आणि ज्यानंतर मार्केटमध्ये इतका मोठा क्रॅश येणार की यामध्ये बरेचसे जणांना याची झळ पोहोचणार आहे. तर आता बघूयात आता येत्या दिवसामध्ये काय घडते आणि काय नाही. आता जर तुम्हाला याच्यानंतरही देखील अपडेट हवे असतील की मार्केटच्या माझ्याकडनं चांगले चांगले जे अपडेट्स असतो मी पूर्णपणे अभ्यास करून इथे मांडत असतो, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याचं नाव आहे स्टॉक अँड स्ट्रीट. आता परवाच्या दिवशीच मी सांगितलं होतं की मार्केटमध्ये क्रॅश येऊ शकतो आणि क्रॅशची सुरुवात झाली काय असं मला वाटते. कारण तुम्ही आज बघू शकता निफ्टी फिफ्टी आणि बँक निफ्टी तसेच स्टॉक जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आज पडलेले आहेत. एक तर सुरुवातच गॅप डाऊनने झाली होती, त्यानंतर एक रिकव्हरी दाखवण्याचा प्रयत्न केला मार्केटने, पण तरी देखील आज बघितलं आपण तर मार्केट ओव्हरऑल डाऊनच आहे. स्टॉक देखील पडलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे इथे खरेदीची संधी पण आहे. पण आता चांगले चांगले स्टॉक कोणते हे निवडण्यासाठी तुम्हाला एक त्यामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि अशीच महत्वपूर्ण माहिती जर तुम्हाला माझ्याकडनं हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबतच मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. कारण येणाऱ्या दिवसामध्ये जे खूप महत्वाचे अपडेट्स असतील ते मी इथे शेअर करणार आहे. आणि हा जो अभ्यास माझा मी जो तुमच्यासोबत शेअर केला हा कसा वाटलाय हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. भेटत पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.